गोकुळचं जेव्हा ऑडिट रिपोर्ट वाचला आणि अहवाल वाचला तर एक प्रामुख्यानं 4 मुद्दे आहेत ज्याच्यावरती आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत, किंबहुना आमचा विरोध आहे। संघाच्या मार्फत पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करण्याचा घाट घालण्यात आलेला आहे। तो घाट कशासाठी घातला आहे, कोणाच्या सांगण्यावरनं घातला आहे आणि भविष्यात ते महाविद्यालय उभं करून कोणाच्या घशात घालायचं आहे माहिती नाही। महाविद्यालय उभं करण्यासाठी जर तुम्ही गोकुळच्या नफ्यातले पैसे वापरत असाल तर माझं तर मत आहे उलट तुम्ही त्या नफ्यातले पैसे जादा दर म्हणून शेतकऱ्याला खाली द्या। कोणीतरी सांगतंय म्हणून त्यांच्या स्वार्थाखातर महाविद्यालय गोकुळनी उभं करू नये। याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचे पैसे अडकणार आहेत आणि त्याचा बोजा भविष्यात सभासदांच्यावरती पडणार आहे। ही गोष्ट मला नामंजूर आहे। एकीकडे संस्था वाढत आहेत पण दूध संकलन अजिबात वाढत नाही आहे। उद्या 30 ऑगस्ट गोकुळची सर्वसाधारण सभा पार पडणार आहे। त्या अनुषंगाने मी गोकुळचं जेव्हा ऑडिट रिपोर्ट वाचला आणि अहवाल वाचला तर एक प्रामुख्यानं 4 मुद्दे आहेत ज्याच्यावरती आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत, किंबहुना आमचा विरोध आहे। पहिली गोष्ट तर संघाच्या मार्फत पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करण्याचा घाट घालण्यात आलेला आहे। तो घाट कशासाठी घातला आहे, कोणाच्या सांगण्यावरनं घातला आहे आणि भविष्यात ते महाविद्यालय उभं करून कोणाच्या घशात घालायचं आहे माहिती नाही। पण मला असं वाटतं आपला दुधाचा धंदा आहे, त्याची विक्री घट व्हायला लागलेली आहे। दुग्धजन्य पदार्थांमध्ये विक्रीची घट आहे, पशुखाद्य विक्रीची घट आहे। तर आपण या सगळ्या संकटांना सामोरं जात असताना आपला मेन जो व्यवसाय त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि महाविद्यालय वगैरे स्थापन करून तिकडे डायव्हर्ट होऊ नये अशी आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे। मुळात हे महाविद्यालय उभं करायचं म्हणजे याच्यामध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट गोकुळची येणार आहे। जागेपासून, बिल्डिंग बांधण्यापासून, व्यवस्थापन खर्चापासून सगळी इन्व्हेस्टमेंट गोकुळची येणार आहे आणि चालवायला मात्र दुसऱ्याला द्यायचं। ही गोष्ट मला पटत नाही। इथे गोकुळची गुंतवणूक अडकून ठेवण्याची गरज नाही। त्याच्यापेक्षा हे पैसे जर महाविद्यालय उभं करण्यासाठी जर तुम्ही गोकुळच्या नफ्यातले पैसे वापरत असाल तर माझं तर मत आहे उलट तुम्ही त्या नफ्यातले पैसे जादा दर म्हणून शेतकऱ्याला खाली द्या, किंवा महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, शासनामार्फत या महाविद्यालयाची स्थापना होऊ दे आणि तिथे आपल्या दूध उत्पादकांची मुलं ज्यांना भविष्यात वेटेनरी डॉक्टर्स व्हायचं आहे, डेअरीची टेक्नॉलॉजी शिकायची आहे, अशा मुलांना गोकुळमार्फत स्कॉलरशिप्स देऊ। तर या गोष्टीसाठी माझी कायम त्यांना साथ राहील। पण आता सध्याला महाविद्यालय उभं करून कोणीतरी सांगतंय म्हणून त्यांच्या स्वार्थाखातर महाविद्यालय गोकुळनी उभं करू नये। याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचे पैसे अडकणार आहेत आणि त्याचा बोजा भविष्यात सभासदांच्यावरती पडणार आहे। ही गोष्ट मला नामंजूर आहे। दुसरी गोष्ट, अ वर्ग सभासदेच्या संख्येत 36% वाढ झालेली आहे आणि त्या मानाने जितकं दूध संकलन व्हायला पाहिजे होतं तर ते फक्त 13% वाढलेलं आहे। हा कुठेतरी विरोधाभास आहे। एकीकडे संस्था वाढत आहेत पण दूध संकलन अजिबात वाढत नाही आहे। जर या सगळ्या दूध संस्था आपल्याला दूध घालत आहेत तर दूध संकलनामध्ये वाढ का दिसत नाही आहे? आणि जर असं असेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही फक्त नावाला दूध संस्था उघडलेल्या आहेत ज्यांना तुम्ही मताचा अधिकार देणार भविष्यात आणि कुठेतरी हे खाजगीकरण करणार की आज जे 4100 ठरावधारक होते, छाननीनंतर 3600 राहिले। आज त्या सभासदांची ठरावधारकांची संख्या ही 5700 वर गेलेली आहे। म्हणजे जे मूळचे 3600 आमचे ठरावधारक होते, जे जेन्युइन होते दूध घालणारे, उद्या कुठेतरी त्यांच्या अधिकारावरती गदा येते आहे। भविष्यात त्यांना विचारलंही जाणार नाही कारण त्यांच्या बरोबरीची मताला संस्था वाढत आहेत, हे लक्षात घ्या। दुसरी गोष्ट आहे, तिसरा मुद्दा आहे की किमान 50 लिटरची अट संस्थांना जी लागू करण्यात आली होती गोकुळकडून ती काढून टाकण्याचा या लोकांनी घाट घातलेला आहे। ही काढून टाकणं म्हणजे ज्या बोगस संस्था आहेत त्यांना एक अर्थी तुम्ही मतदानाच्या अधिकारासाठी त्यांना तुम्ही आणून तिथे ठेवताय किंवा त्यांना मतदानाचा अधिकार देताय। हे अत्यंत चुकीचं आहे। 10 लिटर दूध घालणारी संस्था सुद्धा जर मतदानास पात्र होत असेल आणि 1000 लिटर दूध घालणारी सुद्धा मतदानास पात्र होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। मग ते 1000 लिटर दूध घालणाऱ्या संस्थेवरती हा अन्याय आहे।
मग यापूर्वीसुद्धा 50 लिटरच्या आतल्या ज्या दूध संस्था होत्या त्या दूध घालत होत्या का गोकुळला? 100% घालत होत्या, पण त्यांना ब वर्ग सभासदत्व दिलं जायचं, ते सभासद व्हायचे, पण त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, फक्त त्यांचा आर्थिक व्यवहारापुरता गोकुळशी संबंध होता. त्यामुळे हे असंच चालावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्या पद्धतीनं 50 लिटरची अट त्यांनी रद्द करू नये इतकं आमचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, दुग्धजन्य पदार्थ म्हणजे जे बटर पावडर आहे त्याचा साठा भरपूर शिल्लक राहिलेला आहे गोकुळकडे. तर कुठेतरी आज आपण बटर पावडर विकण्यामध्ये, आपले दुग्धजन्य पदार्थ विकण्यामध्ये, दुधाची विक्री वाढवण्यामध्ये कमी पडतोय. जसं मी म्हटलं, ही सगळी मार्केटिंग फेलियर आहे तुमचं. तर मार्केटिंगसाठी जो स्पेशल माणूस तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावरती तुम्ही चौकशी लावा की त्यांनी 1 वर्ष काय केलेलं आहे, मार्केटिंग डिपार्टमेंट काय करते, गोकुळचा सेल का वाढत नाही आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढायला लागलेलं आहे, तुमचं इन्व्हेस्टमेंट्स वाढायला लागलेल्या आहेत सगळीकडे, पण त्या मानाने तुम्हाला म्हणावा तितका नफा मिळत नाही आहे. आणि हे सगळं ऑडिट रिपोर्टमध्ये आहे. आता उद्या तुम्हाला ते ढोबळ नफा सांगतील गोकुळने इतका नफा मिळवलेला आहे म्हणून. पण जर तुम्ही जसं या प्रत्येक मुद्द्यांना तुम्ही हात घातला तर तुम्हाला कळेल की किती कशी कुठे घट आहे. दूध संकलन जे म्हणतात की गोकुळकडे दूध संकलन वाढलेलं आहे, तर मला आवर्जून सांगू देत की कार्यक्षेत्रातलं दूध जे गतसाली आपण 80% कार्यक्षेत्रातलं दूध घेत होतो, आज आपण फक्त 71% आलेलो आहे. आणि बाकीचं सगळं दूध हे कार्यक्षेत्राच्या बाहेरचं आहे, म्हणजे कोल्हापूर सोडून परजिल्ह्यातून आणि परराज्यातून घेतलेलं दूध आहे. हा आकडा कुठेतरी कमी झाला पाहिजे, कारण मुळात आपण आपल्या इथल्या शेतकऱ्यांना चांगला दर देतो. आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांना चांगला दर मिळावा आणि त्यांना त्यांच्या मालाचा भाव चांगला मिळावा याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहतो. तर मला वाटते तुम्ही कार्यक्षेत्रातलं दूध वाढवण्यावरती भर करावं, कारण तुमच्या संस्था तर कार्यक्षेत्रात वाढलेल्या आहेत हे तर मान्य आहे, तुम्ही बाहेर तर संस्था काढलेल्या नाही आहेत. मग तुम्ही कोल्हापूरमध्ये संस्था वाढवल्यात आणि कोल्हापूरचंच दूध कमी आहे, हा विरोधाभास काय? तुमचं कार्यक्षेत्राबाहेरचं दूध वाढीव दिसतंय. म्हणून ओव्हरऑल दाखवताना तुम्हाला असं दाखवलं जातं आहे की गोकुळचं संकलन इतक्या कोटींनी वाढलेलं आहे, 100% वाढलेलं आहे, पण ते तुम्ही बाहेरचं घेऊन वाढवलेलं आहे. आणि बाहेरचं दूध जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची गुणवत्ता तपासणं अवघड असतं आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल गुणवत्ता ढासळते.